आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। किल्ले मच्छिंद्रगड येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक। इस्लामपूर पोलिसांची मोठी कारवाई। 53,000चा मुद्देमाल जप्त। इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश खिंडीत छापा टाकून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 53,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाची NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 496/2025 नोंद करण्यात आला असून आरोपी विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत 8क20ब2ब व 29 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास किल्ले मच्छिंद्रगड येथील गणेश खिंडीत एक इसम गांजा विक्रीसाठी थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई दीपक घस्ते यांना बातमीदारामार्फत मिळाली। या माहितीच्या आधारे पंचनामा करून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला। छाप्यादरम्यान संशयित इसम लाल रंगाची सॅक घेऊन थांबलेला आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 984 ग्रॅम वजनाचा 49,600 रुपये किमतीचा उग्रवासाचा वाळलेला गांजा तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व लाल रंगाची सॅक असा एकूण 53,700 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तेजस संतोष जगताप वय 18 वर्ष 2 महिने राहणार कसबा बावडा मराठा कॉलनी कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तर दुसरा आरोपी अक्षय महादेव नलवडे राहणार साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईत पोहा कुबेर खोत, पोलीस शिपाई विशाल पांगे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे व दीपक घस्ते यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव हे करीत आहे। या कारवाईत पोलीस हवालदार कुबेर खोत, पोलीस शिपाई विशाल पांगे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे व दीपक घस्ते यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव हे करत आहेत। काल दिनांक 25/2025 रोजी सायंकाळी 17 शिवाजीच्या सुमाराला ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील किल्ले मच्छिंद्रगड गावाच्या हद्दीतील खिंडीत एक इसम आपल्या गावामध्ये गांजा या पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगल्याच्या स्थितीत आहे अशी ईश्वरपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांना माहिती मिळालेली होती। सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने पंचासमक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे तेजस संतोष जगताप वय 18 वर्षे राहणार कसबा बावडा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये सुमारे 2 किलो वजनाचा गांजा ज्याची किंमत 49,600 रुपये व त्याच्याकडील मोबाईल व बॅग असा एकूण 53,700 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर इसमाने सदरचा गांजा हा त्याला साखराळे येथील अक्षय महादेव नलवडे यानं विक्रीसाठी पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सदर अक्षय महादेव नलवडे याचा शोध तासगाव ईश्वरपूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार घेत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारावकर व माननीय पोलीस उपाधीक्षक ईश्वरपूर श्री अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील अधिकारी PSI श्री वासुदेव आणि ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदरची कारवाई केलेली आहे। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील ज्या अशा पद्धतीनं अंमली पदार्थाची तस्करी चोरून करणाऱ्या इस्मांवरती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून यापुढेही अशा पद्धतीनं कारवाई करून सदर आमच्या हद्दीमध्ये कोणताही प्रकारचा अंमली पदार्थ विकला जाणार नाही किंवा त्याची तस्करी होणार नाही याबाबत कटाक्षाने यापुढे दक्षता घेऊन याचं समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून
करण्याचा वरिष्ठांचा आणि पोलीस विभागाचा या ठिकाणी प्रयत्न राहील. धन्यवाद.